तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. पृथ्वीवरील लोक तुझ्याकडे नमतील व तुझी स्तोत्र गातील, तुझ्या नावाची ते स्तोत्र गातील. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचे नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सामान्य काळातील दुसरा रविवार. प्रस्तावना. आजची उपासना आपल्याला आपला देवावरील असलेला विश्वास व श्रद्धा बळकट करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आजच्या पहिल्या वचनामध्ये यशय संदेष्टा आपला सर्वांस बोध करीत आहे की ज्याप्रमाणे एखादा युवक एखाद्या युवतीशी लग्न करून आनंदित होत असतो, अगदी त्याचप्रमाणे आपला देवही आपल्यावर आनंदित होईल. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल करंथीकरास पाठवलेल्या पत्रामध्ये म्हणतो की ज्याप्रमाणे दाने अनेक आहेत परंतु पवित्र आत्मा एकच आहे, अगदी त्याचप्रमाणे सेवा करण्याचे विभिन्न मार्ग आहेत, परंतु त्यासाठी लागणारी कृपा व शक्ती देणारा परमेश्वर मात्र एकच आहे. आपल्या सर्वांना परमेश्वराने वेगवेगळ्या प्रकारच्या पवित्र आत्म्याच्या दानांनी अभिषिक्त केले आहे. आजच्या शुभमुहूर्तामध्ये कानागावी घडलेल्या अलौकिक कृत्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे लोकांसमोर प्रात्यक्षिक रीतीने समोर आले आहे. प्रभू येशूने केलेल्या चमत्कारामुळे त्याच्या शिष्यांचा विश्वास हा अगदी दृढ बनला. आजच्या ह्या पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होत असताना आपल्या प्रत्येकांचा देवावर असलेला विश्वास हा दृढ व्हावा व दिवसेंदिवस त्या विश्वासामध्ये वाढ व्हावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपण थोडा वेळ शांत बसून आपले अंतःकरण तयार करूया आणि प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कर्माने, वाहिनीने मी फार पापी केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून मी ती कुमारी बैठ मारिया, सर्व देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करून व आमची पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
स्वर्गात गौरव संजना देव शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा होतावा मुखे गीत प्रभु देव पित्या प्रभु परमेशा विश्वेशा सर्वेशा शक्तिशाली नमोनी मान होतो गुणवंत तुझे भगवंत गुण जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जगत वंदना परेशा तो करा प्रभु दुःख हरा परमेशा दयेच्या सागरा जग पाप हारी दया मावळी करी परा पतित पावना जग पाप हारी प्रार्थना स्वीकारी अनाथाची बैसल्या पित्याच्या उजव्या हाशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र अभ्यास परम आपण प्रार्थना करूया. स्वर्गाचे व पृथ्वीचा प्रभू आमच्या प्रार्थना ऐकून घे. या जगाला शांतीकडे नेणार मार्ग आम्हाला दाखव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जीवन राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता नावाने करतो. आमेन. पहिले वाचन येशू या पुस्तकातून घेतलेले वाचन. वाचनाचा सारांश आहे नवरा नवरी पाहून हर्षतो. शिवनाची धार्मिकता उदयप्रभेप्रमाणे उजळीपर्यंत त्याच्याकरता मी मौन धरणार नाही. येरुसलेमाचे तारण पेटलेल्या मशालीप्रमाणे दिसेपर्यंत त्यांच्याकरता मला चैन पडणार नाही. राष्ट्रे तुझी धार्मिकता पाहतील, सर्व राज्ये तुझे वैभव पाहतील. परमेश्वराच्या मुखाने ठेवलेल्या नव्या नावाने तुला हाक मारतील. तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट, आपल्या देवाच्या हाती राजकिरीट होशील. त्यापुढे तुला परित्यक्त म्हणणार नाही, त्यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाही. तर तुला मी माझा आनंद आणि तुझ्या भूमीला विवाहित म्हणतील. कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस. तुझी भूमी सद्भाव होईल. कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो तशी तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील. नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षी. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. नावने किनारी
दुसरे वाचन पौलाचे कोरिंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देतो. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सर्वकालिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्याद्वारे विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्याद्वारे विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्म्या ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती आणि एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरीही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानतो. जेको हालेलुया हालेलुया. प्रभूंच्या नावाने येणार राजा धन्यवाद करतो. स्वर्गात शांती आणि पृथ्वीवरील गौरव. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. गलिलातील गाना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपल्या तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्याचजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, त्याच्याशी तुझा माझा काही संबंध, माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 10 तकडी रांजण यहुद्यांच्या शुद्धी करण्याच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्याने काटेकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजनकार्याकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेला पाणी भोजनकार्याने झाकले. तेव्हा भोजनकार्य भरला बोलवून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाटतो आणि लोक येथेच प्याले की मग निरस वाटतो. तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे. येशूने गलिलातील गाणं तिथे आपल्या चिन्हाचा प्रारंभ करून आपले वैभव प्रकट केले आणि त्याच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ आणि त्याचे शिष्य खाली कफरनामास गेले, परंतु तेथे फार दिवस राहिले नाहीत.
हे प्रभूचे शुभवर्तमान हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताताई माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आज ख्रिस्त सभा सामान्य काळातील दुसरा रविवार साजरा करत आहे. देवावर असलेला विश्वास व श्रद्धा प्रकट करण्यासाठी आज विशेष करून ख्रिस्त सभा आपले आव्हान आणि आमंत्रण करीत आहे. म्हणून आज मिशा बलिदानामध्ये आपण सहभागी होत असताना आपल्या प्रत्येकाच्या देवावर असलेला विश्वास वाढ व्हावी म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आज तिन्ही वाचन आपल्याला एक सुंदर संदेश देत आहे. पहिले वाचन आपल्याला देवाशी एकनिष्ठ राहण्याची गरज आहे हे संदेश आपल्याला देत आहे. आज पहिले वाचनमध्ये यशाया संदेशाने आपल्याला सांगत आहे की ज्याप्रमाणे वर आपल्याला खुशी आनंदित असतो, एकत्र हसून असतो राहतो, त्याचप्रमाणे आपल्या देवाही आपल्याशी आनंदित असेल हेच आपल्याला संदेश मिळत आहे. आपण तुम्ही पाहितलं असेल, एक मुलगा मुलगी प्रेमात पडत असताना ते नेहमीच आनंदित असतात. आजपासून काय आहे, काय होत आहे, काय करत आहे त्यांना काही वाटत नाही. ते कधीही एकमेकांना सोडत नाही, एकत्र एकनिष्ठ राहतात. पूर्ण दिवस त्यांना एक मिनिट सारखे वाटते आणि त्यांना ते स्वर्गात आहे असे त्यांच्या मनात वाटत असते. आणि मुलगा मुलगीला सांगतो, मुलगी मुलगाला सांगतो, तू माझ्या प्रेमाने तुझ्या पायी पडतो, तुझ्यासाठी मी जगे मारेन. आज पहिले वाचन आपल्याला हे संदेश देत आहे. असेच एक मुलगा मुलीच्या प्रेमात पडत असताना हे सगळं करत असतात. तुम्ही पण देवावर प्रेमात पडा आणि देवावर प्रेमात पडल्यानंतर हे सगळं तुम्हाला येत असणार. तुम्ही नेहमीच आनंदित असणार, देवाला कधी सोडणार नाही, मिसाला येणार, प्रार्थना करणार आणि भरपूर वेळ देवाकडे प्रार्थना करत असणार आणि स्वर्गाचे अनुभव या पृथ्वीवर तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही त्या मुलगा मुलीच्या प्रेमासारखे तुम्ही सांगणार देवाला, मी जगेल आज मरेल, ख्रिस्तासाठी आहे, ख्रिस्ता बरोबर आहे आणि ख्रिस्तासाठी काम करणार आहे. आणि दुसरे वाचनमध्ये आपण बघतो, संत पाऊल आपल्याला सांगत आहे, देव एक आहे, एक आत्मा, पिता पुत्र पवित्र एकच आहे, एक देव आहे आपल्यासाठी. आणि एक आत्मा, एक देव, एक एकाला आपल्या शक्तीप्रमाणे आपल्याला दान देत असतो. आपल्याला दुसरे वाचनमध्ये सांगत आहे आशीर्वाद देत असतो. आणि प्रत्येकाला वेगवेगळे प्रतिभा आहे. तुम्ही एक सिंगर, चांगला सिंगर असू शकतात, दुसरे एक डान्सर असू शकतात आणि एक चांगला म्युझिशियन असू शकतात. आणि आम्ही सर्व एक माणूस चांगला सिंगर, चांगला म्युझिशियन, चांगला टीचर, चांगला इंजिनियर असे असू शकत नाही. प्रत्येकाला वेगवेगळे प्रतिभा आहे. परमेश्वराने एक देव, एक आत्मा असेच आशीर्वाद दिले आहे. आणि आज संत पाऊल आपल्याला सांगत आहे, हे सगळं प्रतिभा तुम्ही देवाला गौरव करायला वापरावे, स्वतःच्या गौरवासाठी नाही. मी चांगला टीचर आहे, मी चांगला शिक्षक आहे, हे प्रतिभा दुसऱ्यांना कशासाठी वापरतो, कशाला वापरतो, इतरांना मदत करायला वापरतो का, असे तुम्ही आज विशेष करून मनचिंतन करून बघा. भरपूर वेळ आपण काही स्वतःच्या सन्मानासाठी आपण पुढे येत असतो. आपल्याला सत्कार झाला नाही, आपल्याला कौतुक केलं नाही, म्हणून आपल्याला भरपूर वेळ नाराज होत असतो. पण आज संत पाऊल आपल्याला सांगत आहे, तुम्ही काय कराल, देवाच्या गौरवासाठी करा. एकमेकांना मदत करत असताना तुम्ही देवाला गौरव असतो, एकमेकांना तुम्ही प्रेमाने बोलत असताना देवाला गौरव करत असतात. म्हणून आपल्याकडे सगळं टॅलेंट, प्रतिभा
परमेश्वराच्या एक दान आहे. आणि हे दान एकमेकांना इतरांना मदत करायला वापरायला आज ख्रिस्त सभा आपल्याला आमंत्रण करत आहे. एक दिवस एक नदीमध्ये 3 लोक प्रवास करत होते बोटवर. एक शिक्षक होता, एक मोठा सायंटिस्ट होता आणि एक फिलॉसॉफर होता. ते मोठे लोक ते आणि त्याच्याबरोबर तो बोट रायडर पण चालत होता. आणि ते नदीमध्ये प्रवेश करत असताना एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी प्रत्येक फिलॉसॉफर सांगत होता, मीच मोठा माणूस आहे, मी फिलॉसॉफर आहे, तत्वज्ञानी आहे. आणि सायंटिस्ट सांगत होता, मी मोठा सायंटिस्ट आहे. आणि शिक्षक सांगत होता, मी या पृथ्वीवर एकदम बेस्ट टीचर शिक्षक आहे. आणि ते असेच बोलत स्वतःला गौरव करत असताना, कौतुक करत असताना एक मोठा सुनामी आला तिथं. आणि तो माणूस, तो बोट रायडर त्याने घेऊन जात असताना तो त्यांना विचारला, तुम्हाला स्विमिंग येत आहे का? स्विमिंग येत आहे का? कारण ते वेळ काय महत्व आहे? स्विमिंग महत्व आहे, सुनामी आहे. पण हे चांगला शिक्षक, चांगला फिलॉसॉफर, तत्वज्ञानी आणि सायंटिस्ट ते पाण्यात असेच काय फायदा आहे? म्हणून एक आज संत पाऊल आपल्याला सांगत आहे, तुम्ही नम्रपणे तुमचं दान दुसऱ्यासाठी वापरा. आणि तुम्ही नम्रतेने या दानाला दुसऱ्यांना मदत करायला वापरत असताना परमेश्वर तुम्हाला उंच करणार आहे. आणि शुभवर्तमान आपल्या समोर आहे, एक मोठा चमत्कार येशू ख्रिस्ताचा पहिले चमत्कार आहे. आणि संत योहान आपल्याला सांगत आहे, जेव्हा मरियेने येशूला विनंती केली, आईच्या शब्दाला ताबडतोब होकार दिला नाही, हो मी करणार आहे, माझा वेळ आले नाही, असं येशू ख्रिस्ताने मरियाला पाहून सांगत होता. हे थोडं विचित्र दिसते. आई काहीतरी सांगत आहे, आईला माहीत आहे तो देवाचे पुत्र आहे, पण लगेच येशू ख्रिस्ताने हो करणार आहे, माझा वेळ अजून आले नाही असं उत्तर दिले. परंतु नंतर तो हो म्हणाला आणि मरियेची विनंती पूर्ण करत होता. आणि आम्हाला पण आपल्या या पृथ्वीवर ख्रिस्त जीवन जगत असताना आपल्या विनंती लगेच देव ऐकायचे पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. देव माझ्या विनंती लगेच ऐकायला पाहिजे, माझ्या प्रार्थना लगेच ऐकायला पाहिजे, हे सर्वांच्या इच्छा आहे. माझ्या इच्छा पण असेच आहे. पण काय झालं, आपण आपल्या प्रार्थना देवाला ऐकले नाही, आपण लगेच नाराज होत असतो. चर्चला पण येत नाही, कारण देवाने माझ्या विनंतीला ऐकले नाही, माझ्या प्रार्थना ऐकले नाही, म्हणून मी प्रार्थनाला येणार नाही, मिसाला येणार नाही. अजून भरपूर लोक असे आहेत. पण देव आज परमेश्वर आपल्याला शुभवर्तमानातून सांगत आहे, या चमत्कारातून सांगत आहे, देवाला काही अशक्य नाही, देवाला सगळं शक्य आहे. पण तो काय करतो, आपला विश्वास रडत पाहतो. किती वेळ आपण थांबत आहे, लगेच परमेश्वर आपल्याला प्रार्थना ऐकणार नाही. म्हणून देवाने दिले, देवाने घेतले, असं विश्वासाने आपण देवाकडे येणं पाहिजे आणि प्रार्थना करायला पाहिजे. आणि ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, येशू ख्रिस्त हा स्वतःचा एक चिन्ह होता. तो स्वतः देव असून माणूस झाला. आणि पूर्वीच्या काळी यहुदी लोक चिन्हावर विश्वास ठेवत होते. चिन्ह पाहिलं का, ओके हे परमेश्वराच्या इच्छा आहे, म्हणून ते चिन्ह कुठे आहे, हे देवाचे पुत्र म्हणून एक चिन्ह दाखवा, आम्हाला चमत्कार म्हणून द्वारे आम्हाला दाखवा तो देवाचे पुत्र आहे. म्हणून आपण योहान लिखित शुभवर्तमानामध्ये पाहतो, जमाव प्रभू येशूला विचारतो, प्रभूजी आपण आम्हाला कोणते चिन्ह दाखवणार आहे, म्हणून जेणेकरून आम्हाला तुमच्यावर विश्वास बसेल. चिन्ह पाहून परमेश्वरचा पुत्र आहे हे येशू ख्रिस्त असे विश्वास बसेल. आणि यहुदी लोकांनी
येशूला पूर्णपणे ओळखलं नाही. शास्त्री परीक्षी लोक ते आंदोलनामध्ये पडले होते. नियम नियम नेहमीच नियम. आणि आज आपल्यापैकी सुद्धा बरेच जण देवाकडे काही न काही म्हणजे कोर्ससाठी चमत्काराच्या अपेक्षा वाट पाहत असतात. चमत्कार कुठे चमत्कार होत नाही. आणि देव मला चमत्कार दाखव म्हणजे मी देवाला सन्मान करणार आहे. पहिल्याशिवाय चमत्कार पहिल्याशिवाय मी परमेश्वराला नमस्कार करणार नाही. असे विश्वासाने आपण देवाकडे येतो. देव आपल्याला एक आपण बार्गेन करतो. मार्केटमध्ये आपण टोमॅटो 10 रुपये किलो, आपण 5 रुपयाला त्याला मावतो, बार्गेन करत असतो. असे आपण देवाकडे मंदिरात प्रार्थना करत आहे आणि देवाकडे मागत आहे. या मंदिर परमेश्वराच्या मार्केट प्लेस नाही. या मंदिर परमेश्वराच्या मंदिर आहे. परमेश्वर या मंदिरावर आहे. आपण विश्वासाने मागितलं म्हणजे परमेश्वर आपल्याला प्रार्थनाला ऐकणार आहे आणि आपल्या विनंतीला ऐकणार आहे. आणि चिन्ह म्हणजे साईन, आपण इंग्रजीमध्ये चिन्ह म्हणजे साईन म्हणतो. आणि प्रतीक म्हणजे सिंबल. साईन आणि सिंबल हे वेगवेगळे शब्द आहेत. चिन्ह आणि प्रतीक. आपण प्रवासाला एक ठिकाणीतून दुसऱ्या ठिकाणी जात असताना आपल्याकडे आपल्या रस्त्यावर चिन्ह असते. आपण हे चिन्ह पाहून आपल्याला माहित आहे आपण या बरोबर रस्त्यावर आहे, बरोबर ठिकाणी आपण बरोबर मार्गाने जात आहे. आणि प्रतीक, प्रतीक म्हणजे सिंबल. आपण अशोक चक्र पाहतो आणि अशोक चक्राला पाहून आपल्याला काय आठवण येत आहे? भारत देश आपल्या समोर येतो. अशोक चक्रामध्ये आपल्या भारत देश समोर येत आहे. आपल्या इंडिपेंडन्स स्वातंत्र्य दिन समोर येत असते. आणि आपल्या ख्रिस्ती लोकांना क्रूस, आपण प्रत्येक घराला क्रूस आहे, मंदिरात क्रूस आहे. आपल्याला हे क्रूस पाहून आपल्याला काय आठवण येत आहे? हे सिंबल आहे आपल्यासाठी. हे साईन नाही, हे सिंबल आहे, प्रतीक आहे आपल्यासाठी. हे क्रूस पाहून आपण संपूर्ण जीवन, ख्रिस्ताचं जीवन आपण आठवण करत असतो. ख्रिस्ताबरोबर आपण प्रवेश करत असतो. आणि हे क्रूस आपल्याला सांगत आहे आपल्या ख्रिस्ती जीवन या क्रूस सारखे असणार आहे. पण आपल्या प्रतिफल एक दिवस परमेश्वर आपल्याला देणार आहे. आणि यासाठी विश्वासाने आणि श्रद्धेने परमेश्वराकडे प्रार्थना करावी, विनंती करावी, हेच परमेश्वराच्या इच्छा आहे. आणि आज शेवटी वाक्य आपण पाहतो शुभवर्तमानामध्ये, येशू ख्रिस्त या चमत्कार नंतर त्याची आई, त्याचे भाऊ आणि त्याचे शिष्य काही कपरनामच केले, परंतु ते 5 दिवस राहिले नाही. आपण असे वाटत आहे की ख्रिस्ती लोकांना येशू ख्रिस्ताला भाऊ बहीण कधी होते? आपण शास्त्रामध्ये आपण नाव त्याचं नाव नाही, पण आपण माझ्या अंकलच्या मुलाला आपण काही ते दिवस सगळे लोक भाऊ म्हणत होते. आणि हेच चुलते आपण म्हणतो मराठीमध्ये. तर हे भाऊ, पण येशू ख्रिस्त आज आपल्याला सांगत आहे शुभवर्तमानामध्ये आपल्या समोर आहे, माझा भाऊ आणि बहीण कोण, माझा आई कोण? शिष्य लोकांना येशू ख्रिस्ताकडे येऊन सांगितले, तुझ्या आई तुला भेटायला हवी, तुझा भाऊ बहीण तुला भेटायला हवी. पण येशू ख्रिस्तने एक सुंदर उत्तर देत आहे, माझा भाऊ आणि बहीण कोण? माझा भाऊ आणि बहीण तो देवाच्या मार्गाने जात असतो, देवाच्या शब्दाला ऐकत असतो, देवाच्या वचन ऐकून त्याप्रमाणे त्याचे जीवन जगत असतो. तो माझा भाऊ आहे, तो माझा बंधू आहे आणि ती माझा आई आहे. ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आज विशेष करून या मिसा बलिदानामध्ये आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आपले जीवन एक धार्मिक जीवन असावे. आपण या पृथ्वीवर प्रवेश करत असताना, परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना आपल्या अंतःकरणातून विश्वासाने मागावे, म्हणून या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया. आपण थोडे वेळ शांत बसून आपल्या अंतःकरण तयार करूया आणि आपल्या विश्वास एकत्र प्रकट करूया. यांचा उत्पन्न करता सर्वशक्तिमान परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या वेगाने गर्भी संभवला, कुमारी मारियापासून जन्माला, कोणती बिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला कुशामुळे तो मरण पावला,
त्यास पुरले, तो लोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मरेलातून उठला, स्वर्गात चढला, महादेव प्रवचन पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर सन्मान, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि नंतरचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. विश्वास लोकांची प्रार्थना. तुमच्या प्रतिसाद. हो प्रभू, आमची प्रार्थना ऐक. हो हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपले परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व सर्व कालप्रियांना बाल येशूच्या स्पर्शात व्हावा व प्रभूच्या प्रेमाच्या त्याने सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया. तुमच्या उत्तर. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या कुटुंबातील संपत प्रेमाची व सलक्याचे असून प्रत्येक कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण नेहमी नांदावे म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मकाळातील अनेक युवकांनी प्रभूच्या हाकेला होकार देऊन त्याच्या मल्यामध्ये काम करण्यासाठी उत्सुकता दाखवावी म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. जे दाम्पत्य अपत्यहीन आहेत त्यांना देवाच्या कृपेने माता पिता होण्याची बाकी लावावे म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. पवित्र मर्यादेप्रमाणे आपल्या सर्वांच्या देवावर विश्वास बळकट व्हावा व देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी आपण सर्वांना प्रेरणा व शक्ती लावावे म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपण थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक कर्जासाठी प्रार्थना करूया. अर्पण की. बंधू बहिणींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेला बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान करू, आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्ताचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या प्रार्थना ऐकून घे, आमच्या दानांचा स्वीकार कर. श्रद्धेने आणि धैर्याने तुझ्याकडे करीत असलेल्या आमच्या विनंत्या मान्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमच्या अंतकरणात प्रभूकडे लावा. तुमचे नाव आहे, प्रभू आमच्या परमेश्वर याचे आभार मानूया. जे योग्य रास्त आहे.
हे पवित्र पित्या, तुझ्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे आमचे कर्तव्य व आमच्या नाऱ्यांसाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे या विश्वमंडळाची निवृत्ती केलीस. आमच्या तारण्यासाठी त्याला जगात पाठवलीस. पवित्र आत्म्याच्या कृपेने त्याने मानवदेव धारण केला आणि कुमारी मरियेपासून तो जन्मला. आमच्यासाठी त्याने स्वतःला क्रूसावर गिळून घेतले आणि मूर्तीवर विजय मिळवला आणि पुनरुत्थ होऊन जगापुढे प्रगट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परम इच्छा पुरी केली व मानवाचा तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व तू व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंजन गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्यांचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने बनले आहे. परम स्वर्गा जय जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गा जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रात तू होम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवतो. स्वेच्छेने स्वीकारलेले आपले दुःखसनापूर्वी त्याने बाकर घेतली, तुझे आभार मानले आणि बाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हणले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देव. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हणले, तुम्ही सर्वजण ही घ्या व यामध्ये हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नवे व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापासाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देव. श्रद्धेच्या वर्षी आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा आहे. त्याच्या मरणाचं व पुनरुत्थ स्मरणातील पित्या, आम्ही तुला की जीवनदायी भाकर व या दारांच्या प्यार अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर बसलेल्या तुझे ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे धर्मगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लूज दानियल व इतर सर्व धर्मगुरू त्यांसह आम्ही तुझे प्रेमात उत्तरोत्तर वाट कर. मरणातील पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताकडे विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू बहिणीची आठवण कर. त्यानं ख्रिस्तवाद झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. मग सर्व हृदयात देव माता कन्याकुमारी मरिया सारी प्रशी व जगाच्या आरंभापासूनच्या तुझे सर्व संतांसह मला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात आहे, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ता शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे दररोजचे भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा करतो. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची अशी वाट पाहत असतात आम्ही तुझे दयेचे सावयाने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रसिद्धास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझे ख्रिस्त सभेचे सभेकडे पहा आणि आम्हाला तुझं स्वर्ग राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. प्रभूची शांती, प्रभूची शांती. दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हाला शांती दे.
जहाची पापे दूर करणारे हे देवाचे कोपर पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू तू माझ्या अंतकरणास असा योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल सर्व होईल. स्वर्गीय भाकर खा, जीवनी भाकर खा. स्वर्गीय भाकर खा, जीवनी भाकर खा. भाकरीस्या खावो सदैव जीवंत राहो. भाकरीस्या खाओ सदैव जीवंत राहो. प्रभु हृदयी घेऊ सदैव हर्षोनी पाहू. स्वर्गीय भाकर खा, जीवनी भाकर खा. स्वर्गीय भाकर खा, जीवनी भाकर खा. ख्रिस्ताच्या आत्म्या, ख्रिस्ताच्या शरीरा, ख्रिस्ताच्या रक्ता, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या, ख्रिस्ताच्या दुःखा, हे उत्तम येशू, तुझ्या घायात तुझपासून माझा दुष्ट शत्रूपासून मृत्यू समयी मी तुझकडे धावत यावे. संताबरोबर मला तुझी स्तुती प्रसाद स्वीकार विधी. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, स्वर्गीय बाकरीने तू आमचे भोजन केले आहेस. तुझ्या पवित्र आज्ञाने आम्हाला भरून टाक. शांतीने व प्रेम पावण्याने आम्हाला प्रार्थना एकत्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा, प्रभूची शांती तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार माना. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान.
माते स्त्रियामध्ये तू पुण्य माते तव उदराचे फळेशु माते सारी प्रजा तुझे गीत गाते येशूच्या कृपेतून दया आम्हावर दया कर पवित्र मरिया आम्हासाठी विनंती कर योसेफा आम्हासाठी विनंती कर ज्ञाती दोयला आम्हासाठी विनंती करा संतोनी आम्हासाठी विनंती करा भक्तांनो आणि संतांनो आम्हासाठी विनंती करा सर्व मिलेले विश्वास आत्म्याला देवाच्या कृपेने शांती लाभो आमेन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन जय ख्रिस्त.